नमस्कार मंडळी, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजची रेसिपी मी करणार आहे चिवडा बनवणार आहे. दोन प्रकारचा चिवडा मी बनवणार आहे. मिक्स चिवडा बनवायचा आहे. त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे काढून ठेवलेलं आहे. झटपट होणारा चिवडा आहे. मधल्या भुकेसाठी आपल्याला हलकी फुलकी भूक असते, त्या भुकेसाठी मी हा एकदम सिंपल पद्धतीने चिवडा बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, इथे चिवड्यासाठी मी साहित्य काढून घेतलेलं आहे. इथे डाळ्या आहेत, भरपूर सारा मी कढीपत्ता घेतलेला आहे, हिरवी मिरची आहे तिखट, तर ही थोडीशी अशी जाडसर मी कट करून घेतलेली आहे. खमंग भाजून मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि मी खोबऱ्याचे पण असे पातळ स्लाइस करून आणि हे छान भाजून घेतलेले आहे. हे भाजण्यासाठी मी तेलाचा वापर केलेला नाहीये. नंतर फक्त आपण ते गरम करणार आहे तेलामध्ये, पण तुम्ही तेलामध्ये तळू शकता. मी ते छान भाजून घेतलेले आहे आणि इथे मी जाडसर असा कुटून हा लसूण घेतलेला आहे आणि इथे सुहानाचा मी चिवडा मसाला वापरणार आहे. तर ह्यातला मी पूर्वी थोडासा यूज केलेला आहे, तर आता मी ह्यातलाच मसाला वापरणार आहे. चला तर मग रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. चिवडा बनवण्याचं साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे. इथे मी वापरते हा पातळ पोह्यांचा चिवडा आहे. बघा, पातळ पोहे आहेत ते, आणि उन्हात सुद्धा मी हे वाळत लावलेले नाहीये, तरी सुद्धा आपले पोहे आकसणार नाहीये. तर कशा पद्धतीने हा भाजायचा आहे, भाजताना मी तेलाचा वापर करणार नाहीये, तरी सुद्धा आपला कुरकुरीत असा हा चिवडा तयार होणार आहे. तर हे पातळ पोहे मी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मला ह्याच्यामध्ये घालायचे आहे चुरमुरे. तर हा मिक्स चिवडा मी बनवणार आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे. तर हा चुरमुऱ्याचं पॅकेट पण हे बघा पूर्ण पॅकच आहे, मी फोडलेलं नाहीये. तर चला रेसिपी आपण आता बनवायला सुरुवात करू. तर मंडळी, मी घेतलेली आहे जाड बुडाची कढई. गॅस बंदच आहे, अजून लावलेला नाहीये. तर आपल्याला एवढंच करायचं आहे, कारण उन्हामध्ये आपण पोहे गरम करून घेतलेले नाही, त्यामुळे आपल्याला पोहे आकसू नये म्हणून काही गोष्टींचं आठवण ठेवायची आहे. तर आपल्याला जाड बुडाचं पातेलं किंवा जाड बुडाची कढई, जे कुठलं तुम्ही भांडं वापरणार असाल तर ते जाडच बुडाचं हवं आहे, तेव्हाच आपले पोहे आकसणार नाहीयेत. आणि आपण काय करतो एरवी, की गरम केलेल्या भांड्यामध्ये पोहे किंवा काय जे आपल्याला भाजायचं आहे, पातळ पोहे किंवा चुरमुरे, ते टाकत असतो. तर आता इथे आपल्याला एकच करायचं आहे, गॅस मी लावलेला नाही, गॅस बंद आहे. तर आता बिना तापलेल्या याच्यामध्येच आपल्याला हे पोहे घालायचे आहेत असे. आणि आता आपल्याला गॅस सुरू करायचा आहे आणि आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. पोह्यांचा आपला हा जो न गरम करता उन्हामध्ये आपण जे चिवडा बनवतो, तर त्यासाठी एकच ट्रिक आहे. जाड बुडाचं पातेलं किंवा कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला थंड असतानाच आपल्याला पोहे घालायचे आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे गरम करायचं आहे. तेलाचा वापर आपण इथे अजिबात करणार नाही आहोत, तरी सुद्धा आपला चिवडा अतिशय छान होणार आहे. जे तेल आपण वापरणार आहे तर ते आपण नंतर किती घालायचं आहे तेही इथे मी दाखवणार आहे. चिवडा आपला एकदम मस्त कुरकुरीत होणार आहे. तर बघा, मीडियम गॅसवरती आपल्याला गॅस मध्ये मोठा करायचा आहे, मध्येच असं आपल्याला मीडियम करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण पोहे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. अजिबात आपले पोहे आकसत नाहीत, छान भाजल्या जातात आणि कुरकुरीत सुद्धा होतात. या पद्धतीने मी मीडियम कमी जास्त गॅस करून आणि मी हे भाजून घेते. गॅस एकदम कमी म्हणून मी कढईला हात लावलेला आहे. एकदम कडक आपल्याला भांड करून आणि पोहे भाजायचे नाहीत. तर ह्या पद्धतीने आपल्याला पोहे छान भाजून घ्यायचे आहेत. तळून आपण जेव्हा चिवडा करतो, तर बरेच जणांना अगदी तेलकट चिवडा आवडत नाही. तर ह्या पद्धतीने पोहे भाजून चिवडा करून बघा. संपूर्ण चिवडा तयार झाल्यानंतर तुम्हाला चिवडा दिसणारच आहे की किती मस्त तो होतो. तर एकदम फुल तळून काढलेलं बऱ्याच जणांना आवडत नाही, तर त्यांनी असा चिवडा हा बनवण्याचा एकदा तरी ट्राय करा. खूप छान हा चिवडा होतो. आणि बरेच वेळेला काय होतं, आपल्याला बनवायचा असतो पण उन्हामध्ये पोहे वाळवलेले नसतात, मग तो दिवस तसाच जातो. तर मंडळी, हा संपूर्ण व्हिडिओ बघा. हा चिवड्याचे हे न सुकवता सुद्धा, उन्हामध्ये न टाकता सुद्धा आपले पटकन हे चिवडा आपण बनवू शकतो. हे बघा, मी अक्षरच हाताने असं हे करते, तरी सुद्धा मिडियम गॅस ठेवलाय. कधी मोठा करायचा, कधी मिडियम करायचा. आणि पोहे अजिबात आकसलेले नाहीयेत बघा. मला दिसत असतील, मी जवळून दाखवते. बिलकुल पोहे आकसलेले नाहीत आणि छान ते गरम होत आहेत. अगदी असंच नाहीये की मी कमीच गॅस ठेवलाय, गॅस मोठा पण मी करते मध्ये.
बघा मस्त हलका हलका हा चिवडा होतो. जसं जसा भाजत जातो तसं तसं ऑलरेडी पोहे हलकेच असतात, अजून तो छान हलका होत जातो. हे बघा मस्त हा भाजला गेलेला आहे. तुम्हाला आवाज दाखवते मी. हे बघा छान आपले पोहे भाजले गेलेले आहेत. तर असा सहज अगदी आपल्याला आवाज येईल असा आपल्याला हा चिवडा करायचा. पोहे आपल्याला भाजायचे आहेत. ह्या पद्धतीने आपण पोहे संपूर्ण भाजून घेणार आहोत. आणि पोहे तुम्ही बघू शकता अगदी जसेच्या तसे आहेत, अजिबात आकसलेले नाही आणि शिवाय वरून मस्त कुरकुरीत झालेले आहेत. मी आवाज सुद्धा ऐकलेला आहे. तर ह्या पद्धतीने मी संपूर्ण पोहे भाजून घेणार आहे. तर बघा दुसरी बॅच मी हे घेतलेली आहे पोह्यांची भाजायला. थोडेसे जास्त घेतले आता मी ह्या वेळेला पोहे, कारण ऑलरेडी आता आपली कढई थोडीशी गरम आहे. त्यामुळे मी गॅस आता मिडियम ठेवून आणि जास्त पोहे सुद्धा त्याच्यामध्ये गरम करू शकते. सुरुवातीला मी अगदी थोडेसे घेतले, त्याच्यातले अर्धे. 2 प्रकारचा चिवडा मी म्हणले मगाशी प्रमाणे त्याप्रमाणे. तर एक चिवडा मी त्याचा मसाला मी हा सुहानाचा वापरणार आहे एका चिवड्याला, आणि एका चिवड्याला मी मसाला इथेच तयार करणार आहे. तर तो तुम्हाला दाखवतेच मी. एकदम छान हे पोहे भाजलेले आहेत, अजिबात वाकडे तिकडे झालेले नाही. तर 2 प्रकारचा चिवडा म्हणाली तसं आता हे एक ताट मी बाजूला ठेवलं आणि परत ही बाजूला मी ठेवलेले भाजलेले पोहे. तर आता आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे चुरमुरे. ऍक्च्युअली खरं तर चुरमुरे पण आपले भाजलेलेच असतात, पण फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत. हे पण तसेच आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत. तेल वगैरे अजिबात वापरलेलं नाही. या पद्धतीने इथे मला चुरमुरे मस्त गरम करून घ्यायचे आहेत. सहज अगदी हा चुरमुरा हे बघा हातावरती असे आपल्याला एक करून घ्यायचे आहेत. आवाज आला की समजायचं आपले चुरमुरे मस्त गरम झालेले आहेत. या पद्धतीने सर्व चुरमुरे माझे भाजून झालेले आहेत. तर मंडळी पोहे आणि चुरमुरे मी मिक्स केलेले आहेत. दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये मी ते काढून घेतलेले आहेत. आणि हे जे दुसरे आपण कमी प्रमाणात आहे ते सुद्धा मी चुरमुरे आणि पोहे मिक्स करून घेतलेले आहे. आता आपल्याला करायची आहे फोडणी. तर कढई आपली तीच आहे, त्याच्यामध्ये मी घालते तेल. मिडियम साईजची 1.5 पळी मी तेल घातलेलं आहे, म्हणजे छोट्या साईजची वाटी जर म्हणाल तर 1 वाटी. हे तेल आपलं गरम होते तोपर्यंत आपण जो फिक्का आपल्याला चिवडा बनवायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला मिरची घालायची नाहीये, तर त्या चिवड्याचा आपण मसाला इथे काय काय घ्यायचंय ते मी इथे दाखवणार आहे. तेल गरम होतं तोपर्यंत हे बघा हे चाट मसाला आहे. तर या चाट मसाल्यामध्ये आपल्याला फिक्का चिवडा किती प्रमाणामध्ये घ्यायचा आहे ते आपण मी दाखवणार आहे. हे बघा 1.5 चमचा मी घेतलेला आहे चाट मसाला. आणि यामध्ये घालायचा आहे आता अर्धा चमचा हिंग. त्याच्यानंतर अर्धा चमचा घालायची आहे हळद, अजून थोडीशी घालते. आणि नंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडासा मॅगी मसाला. तर मसाला आपल्याला नंतर घालायचा आहे. तर तेल गरम झालं का ते बघूया. तर तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये मी थोडंसं यातला घालणार आहे थोडंसं लसूण. पहिला सगळ्यात अगोदर मी लसूण घातलेला आहे, बाकी ठेवलेला आहे. लसणामधलं मध काढून टाकायचं आहे, त्यामुळे मी असा ठेचलेला आहे की तो बारीक पण नाही आणि एका याचे 2-2 तुकडे होतील असं तो लसूण ठेचून घेतलेला आहे. तो पटकन तळला जातो. लसूण आपला मस्त तयार होतोच आहे. खोबरं आपण हे बघा मस्त मी भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे खोबरं तेलामध्ये टाकायची गरज नाही. शेंगदाणे पण मी खमंग भाजून घेतलेले आहेत. चला बघा कलर एकदम मस्त आलेला आहे याला. आता घालायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता पण आपल्याला मस्त कुरकुरीत ते पानं होईल असं आपल्याला हे बघा संपूर्ण आपलं फोडणीचा आवाज बंद झाला की समजायचं की आपलं हे पूर्ण भाजलेलं आहे, तयार झालेलं आहे. शेंगदाणे घालूया. थोड्याशा डाळ्या. गॅस मी आता बंद केला.
खोबरं घालते. आपण जे मसाले एकत्र करून घेतलेले आहेत ते घालायचे. हे आहेत आपले पोहे. जो आपल्याला फिक्का चिवडा बनवायचा आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे संपूर्ण फोडणी. आणि आपल्याला छान हे मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये घालायचं आहे मीठ. पिंक सॉल्ट मी वापरत असते जेवणामध्ये. हे बघा कलर. तर हे मात्र आपल्याला आपला चिवडा किती आहे तेवढ्या प्रमाणात आपल्याला इथे मीठ घालायचं आहे चवीनुसार. मिक्स करायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 3 टीस्पून बारीक केलेली पिठी साखर. त्याच कढईमध्ये मी आता परत घालणार आहे तेल. तर हा चिवडा जास्त आहे. एक मोठी 1/2 वाटी मी हे तेल घातलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत आपल्याला पिठी साखर मिक्स करून आणि आपला हा फिक्का चिवडा पहिला तयार करायचा आहे. तर आपल्याला घालायची आहे पिठी साखर. दोन चमचे आणि अजून थोडीशी मी घेतलेली आहे. आणि इथे आपल्याला घालायचा आहे मॅगी मसाला. 1 पॅकेट आपल्याला घालायचंय आणि आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. संपूर्ण याला छान आपला हा पिवळा कलर येतो. सुरुवातीला नाही आला तरी संपूर्ण चिवडा मस्त आपला हा पिवळा पिवळा होतो. अलगद हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे. असंच आपल्याला थोडं याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. फिक्का चिवडा आपला इथे तयार झालेला आहे. आपण शेंगदाणे, भाजून घेतलेलं खोबरं, 1 टीस्पून मी घातलेली आहे हळद. आपल्या मसाल्यामध्ये पण असतंच, मी अजून 1 चमचा घातलेली आहे. आणि आता आपल्याला गॅस बंद झाल्यावर मोठे मोठे 2 चमचे मी घेतलेला आहे सुहानाचा चिवडा मसाला. हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे. फक्त गॅस बंद करूनच आपल्याला मसाले हळद वगैरे घालायचे, नाही तर मग जळल्या जातात आणि हळदीचा पण कलर जसा पाहिजे तसा पिवळा येत नाही. हे मोठं भांड मी घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता मिक्स केलेला संपूर्ण मसाला. याच्यामध्येच आपल्याला घालायची आहे साखर. 2 टीस्पून मी साखर, पिठी साखर मी याच्यामध्ये घातलेली आहे. आताच घालायचं आहे चवीनुसार मीठ. मिठाचं प्रमाण तुमच्या चिवडा किती किलोचा आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे घालायचं आहे. आणि आता आपल्याला करायचं आहे हे मिक्स. आपला मस्त असा भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये चिवडा तयार झालेला आहे. याला छान आपला अजून झाकून ठेवायचं आहे. आता हे सध्या चुरमुरे पोहे भाजून थंड झालेले होते. फोडणी आपण घातलेली आहे. आता थोड्या वेळ असाच उघडा ठेवायचा आहे. थोड्या वेळानंतर हा थंड झाल्यानंतर आपण डब्यात भरायचा आहे. आणि आपण तेलाचा वापर जास्त केला नाही तरी सुद्धा इथे आपला चिवडा किती कुरकुरीत झालेला आहे.
हे मी इथे दाखवते. तर मंडळी, इथे आपला तिखट आणि फिक्का चिवडा बघा तयार झालेला आहे. कलर तुम्ही बघू शकता. हा फिक्का चिवडा आहे, हा तिखट आहे. तर ह्या पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने जाड बुडाचं भांड घेऊन असा कमी तेलाचा चिवडा नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल ती इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.